तो ओके, आपण स्टार्ट करूया. मागल्या पाचचे जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये मी तुला होमोजिनियसचे दोन टाइप्स एक्सप्लेन केले. एक युनिक सोल्युशन, एक आणि इन्फायनाइटली मेनी सोल्युशनचे दोन टाइप तुला एक्सप्लेन केलेले. आता आपण नॉन होमोजिनियस लिनियर इक्वेशन स्टार्ट करूया. ओके, त्याच्यामध्ये तुला तीन टाइप्स असतात. त्याच्यामध्ये सेम आहे, हॅव्हिंग युनिक सोल्युशन आणि इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स, आणि एक अजून एक एक्स्ट्रा आहे, त्याचं नाव आहे हॅव्हिंग नो सोल्युशन. ओके, सो हॅव्हिंग नो सोल्युशन साठी काही नाही, ते पुढे तुला एक्सप्लेन करेन, त्याच्यामध्ये समजेल. बाकी याचे जो युनिक सोल्युशन आणि हॅव्हिंग इन्फायनाइटली सोल्युशन्स आहेत ना, मेनी सोल्युशन्स, ते सेम ॲज होमोजिनियस सारखेच आहेत. फक्त तुला काय ह्याच्यामध्ये डिफरन्स आहे, होमोजिनियस मध्ये तुला ही जी रो असायची ना, अँड ची जी म्हणजे इक्वल टू त्या नंतरची जी रो असायची, ती तुला तिकडे काय भेटायची, 0 0 भेटायची. आणि इकडे तुला काय भेटणार आहे, कुठलेही एनी नंबर्स भेटणार आहे. जसं इकडे बघ, इकडे काही नंबर आहेत, -1, 7, 2, हे बघ. ह्या रो मध्ये तुला होमोजिनियस मध्ये काय भेटायचं, 0 भेटायचं. इन्स्टेड ऑफ त्याच्या तुला झिरोच्या जागी कुठलेही नॉन झिरो नंबर्स भेटतील. ओके, सो त्याच्यामध्ये तुला ह्याच्यावरती जास्त लक्ष द्यायचं नव्हतं काय. पण ह्याच्यामध्ये आता नॉन होमोजिनियस मध्ये रो ऑपरेशन्स करताना तुला ह्याच्यावरती पण लक्ष द्यावं लागणार चेंज करताना. ओके, सो फर्स्ट हॅव्हिंग अ युनिक सोल्युशन, सेम एज तसंच आहे जसं तू होमोजिनियस मध्ये केलेलं. बाकी काय डिफरन्स नाही आहे त्याच्यामध्ये एवढं, सेम तसंच करायचं आहे. फक्त त्याच्यामध्ये जसं मी सांगितलेलं, आपण होमोजिनियस मध्ये काय करायचो, ह्या सगळ्या इक्वेशन्सला आपण ए एक्स ए एक्स इक्वल टू झिरोच्या फॉर्म मध्ये लिहायचं, बरोबर. पण आता आपल्याला नॉन होमोजिनियस इक्वेशन करतो आता आपण. तर नॉन होमोजिनियस इक्वेशन साठी आपल्याला काय करायचं असतं, जो आपल्याला फॉर्म काढायचा असतो तो असतो ए एक्स इक्वल टू बीच्या फॉर्म मध्ये काढायचं असतं. कारण बी का दिला इकडं, कारण आपल्याला इकडे काही नंबर दिले, काही नॉन झिरो नंबर्स, काही नॉन झिरो व्हॅल्यूज दिलेले आहेत. ओके, सो त्यासाठी आपल्याला ह्या फॉर्म मध्ये मॅट्रिक्स बनवायचा आहे, ए एक्स इक्वल टू बीच्या फॉर्म मध्ये. ओके, सो आपण कंटिन्यू करूया. ए एक्स बीच्या फॉर्म मध्ये काही एवढं डिफिकल्ट टास्क नाहीये. जसं त्याच्यामध्ये करायचीच तसंच करायचं, फक्त इक्वल टू झिरोच्या नंतर झिरोच्या जागी काही ते जे नंबर दिले असतील ते नंबर पुट आउट करायचे. जसं इकडे हे मॅट्रिक्स फॉर्म करून घेतो आपण, ए एक्सचा फॉर्म करून घेतलाय. हा ए झाला तुझा, हा तुझा एक्स झाला, आणि हा तुझा बी झाला. ओके, हे तिन्ही फॉर्म करून झाले. हे तीन फॉर्म जर करून झाल्यानंतर तुला रो ऑपरेशन इम्प्लाइंट करायचं. सो मी आता तुला रो ऑपरेशन इकडे समजवत नाही ह्या व्हिडिओमध्ये, कारण आजच्या दोन व्हिडिओज मध्ये मी तुला रो ऑपरेशन समजवले आहेत. सो मी तुला आता ह्याच्यामध्ये रो ऑपरेशन समजवणार नाहीये. तर तू आजचे व्हिडिओ बघून प्रॅक्टिस करून ह्याच्यामध्ये रो ऑपरेशन तू तुझ्या हिशोबाने इम्प्लिमेंट करून प्रॅक्टिस कर. ओके, सो ह्याच्यामध्ये रो ऑपरेशन लोड केलेत मी वरच्या वर तुला समजवतोय. सो एक सेकंड, कुठे गेले ते. हा, सो हा होता आपला सम. ह्याच्यामध्ये आपण ए एक्स इक्वल टू बीच्या फॉर्म मध्ये घेतला आहे. आता इकडे सम सॉल्व्ह केलं. R1 इंटरचेंजेस टू R3, हा याचं मिनिंग तुला मी समजवतो फक्त. R1 इंटरचेंजेस टू R3 का केलं इकडं, तर तू ते इकडे पाठी लक्ष घालतो इक्वेशन जो आपल्याला भेटला आहे त्याच्यावरती. तर तुला इथं बघण्यात येईल की इकडे जो ह्याचा पहिला जो डिजिट आहे, पहिला जो नंबर आहे, फर्स्ट नंबर जो आहे, तो नॉन झिरो तर आहे, पण वन नाहीये. ओके, लक्षात घे, मी पहिल्या व्हिडिओस मध्ये सांगितलेलं तुला की फर्स्ट रोचा फर्स्ट एलिमेंट नॉन झिरो असायला पाहिजे आणि वन असायला पाहिजे, तेव्हा जाऊन तुला जे खालचे ऑपरेशन आहेत ते तुला इझी होतील. ओके, त्यासाठी ते करण्यासाठी आपल्याला काय करावं, बघितलं तर आपल्याकडे बघ लास्ट रो मध्ये वन आहे. तर आपण काय करणार, हा जो रो आहे ना, ह्याला वरती इंटरचेंज करणार ह्याच्यासोबत. ओके, म्हणजे वरची रो खाली, खालची रो वर, असं करणार. असं करताना आपण कुठला सिम्बॉल यूज करतो, तर तो सिम्बॉल आहे इंटरचेंजचा. ओके, तसं करण्यासाठी आपल्याला इंटरचेंजचा सिम्बॉल यूज करावा लागतो. ते तोच आपल्याला इकडे इंटरचेंजचा सिम्बॉल आहे. हा जो डबल साइडेड एरो आहे, हा वाला इंटरचेंजचा एरो आहे. ओके, सिम्बॉल आहे.
इंटरचेंज केलं तर हा बघ, वरची लाईन खाली आली, खालची लाईन वर गेली. हा, ऍज इट इज इकडे पण बघ, इकडे पण त्यांनी इंटरचेंज केलं. हा -1 वरच्या साईड होता आणि 2 खाली होता. तर -1 खाली आलं आणि 2 वर गेलं. म्हणजे साईड बाय साईड तुला इकडचं पण ऑपरेशन करता करता इकडचं पण ऑपरेशन करायचं. ओके. सो रो फॉर्म केला. आता इथं 1 आला फर्स्ट रो मध्ये. आता तुला ह्या 2 ला म्हणजे ट्रायंगल आपल्याला 0 करायचे. तो ट्रायंगल कुठला बनतो? हा बनतो. हा बघ, हे ट्रायंगल्सला तुला 0 करायचे. म्हणजे ट्रायंगल कसं बनायचं की लास्टच्या लाईन मध्ये एक एलिमेंट राहायला पाहिजे, सेकंड लाईन मध्ये 2 एलिमेंट आणि थर्ड लाईन मध्ये फर्स्ट लाईन मध्ये 3 एलिमेंट. असं या फॉर्म मध्ये तुला एक हे फॉर्म करायचं असतं. म्हणून आपण हे 3 ला 0 करतो की आपल्याला लास्टला जे व्हॅल्यू फाइंड करणार ती इझिली भेटेल. तो या 3 ला आपल्याला 0 करायचे आहे. तर त्यांना 0 करण्यासाठी आपल्याला फर्स्ट रोची हेल्प घ्यावी लागेल. तर त्यासाठी आपण स्टार्ट करूया रो ऑपरेशन. ओके. तो रो ऑपरेशन इकडे केलेला आहे. आपल्याला R2 मध्ये चेंजेस करायचे, हा रो 2 मध्ये चेंज करायचा. तर आपण रो 2 घेतला. R2 इंटरचेंजेस, सॉरी इंटरचेंज नाही, R2 चेंजेस टू R2 मायनस 2R1. आता 2R1 का घेतलं? जसं मी तुला बाकीच्या व्हिडिओज मध्ये सांगितलं की आपल्याला ह्याला करायचं तर ह्याला पण 2 करावं लागेल. म्हणून आपण ह्या होल रोला आपण 2 शी मल्टिप्लाय केलं. ओके. 2 शी मल्टिप्लाय केलं तर हा 2 1 जा 2 झाला, 2 0 जा 0, 2 1 जा 2 झाला आणि हा 2 2 जा 4 झाला. तर असे हे चेंज झाले आणि ह्याच्यामध्ये आपण मायनस केलं तर 2 2 - 2 0 झाला. तर हा 0 इकडे आला बघ. आणि इथं 0 - 3 केलं तर हा 3 एज इट इज असं झाला इकडं. 0 - 3 एज इट इज तसं. आता 2 1 जा 2 -5 म्हणजे पहिला करायचं 5 - 2. 5 - 2 तर 3 राहिला. तर इकडे 3 राहिला. हा, आता 2 2 जा 4 झालेलं. इथं 7 - 4 3 राहिला. इथं 3 राहिला बघ. बरोबर. समजलं? हे असे तुला रो ऑपरेशन्स करायचे लाईन बाय लाईन. रो ऑपरेशन्स मी हो असं इमॅजिन करतो की मी हा तेच इमॅजिन करतो की तुला रो ऑपरेशन येत असेल आणि तू करशील रो ऑपरेशन. तो मी इकडचे रो ऑपरेशन स्किप करतोय, ते तू कर. ओके. कारण या एका व्हिडिओमध्ये मी डिसाईड केलं की तुला 2 टॉपिक क्लिअर करून टाकेल. सो हे रो ऑपरेशन्स तू करून घे. काही डाऊट असेल तर मला विचार. साईड बाय साईड तुला ह्याच्यावर पण लक्ष द्यायचंय, हे लक्षात ठेव. ओके. जर ही रो करते तर ह्या रोला पण करायचंय. हा, हे रो ऑपरेशन झाल्यानंतर तुला लास्टला एंडला तुला असा एक मॅट्रिक्स भेटणार. जेव्हा तुझं ट्रायंगल कम्प्लीट होणार तेव्हा तुला असा एक मॅट्रिक्स भेटणार. त्या मॅट्रिक्स वरती तुला इक्वेशन्स फॉर्म करायचे. आता इक्वेशन्स कसे फॉर्म करायचे ते पण मी बाकीच्या व्हिडिओज मध्ये शिकवलं आहे तुला. सो इकडे फर्स्ट आहे 1 0 1 आणि 2. तो 1 म्हणजे एक्स सिंगल, 0 म्हणजे वाय नाही आहे तिकडे, डायरेक्टली झेड येणार. तर 1 प्लस झेड इक्वल टू 2. नंतर इकडे 0 म्हणजे एक्स नाहीये, म्हणजे 3y + 3z इक्वल टू 3. हे बघ, 3y + 3z इक्वल टू 3. त्यानंतर इकडे एक्स पण नाही, वाय पण नाही, झेड आहे डायरेक्टली. तर 9z इक्वल टू -9. 9z इक्वल टू -9. इकडे आलं. सो आता आपण इक्वेशन 3 पासून एक आपण व्हॅल्यूज काढायला चालू करूया. तर हा 9 आहे. हा 9 जेव्हा अगर इक्वल टू या साईडला गेला तर डिवाइड होणार. बरोबर. डिवाइड झाला तर डिवाइड 9 9 9 कॅन्सल झालं तर -1 आला. तर ही झेडची व्हॅल्यू इकडं -1 आली बघ. ओके. झेडची व्हॅल्यू मायनस आली. आता आपण काय करणार याच्यामध्ये, ही झेडची व्हॅल्यू भेटली आपल्याला. झेडची व्हॅल्यू आपण इक्वेशन 2 मध्ये पुट करून वायची व्हॅल्यू काढायची. हम्म? ही झेडची व्हॅल्यू -1 आपण इक्वेशन 2 मध्ये पुट करून वायची व्हॅल्यू काढायची. सो आपण थोडंफार स्क्रोल करू क्लिअरली दिसतो. मग आपण इथं तर झेडची व्हॅल्यू टाकू. ही इक्वेशन आहे इक्वेशन 2 का. त्याच्यामध्ये झेडची व्हॅल्यू टाकू. मग पहिला तर हे 3 ला कॉमन घेतला, म्हणजे इकडं असं 3 कॉमन घेतला. ह्याला आतमध्ये घेतलं तर y + z राहिला. तर हा 3 ह्या साईडला गेला इक्वल टू त्या साईडला. तर तो 3/3 1 राहिला. ओके. तर हा 1 झाल्यावर आपण ह्याला सॉल्व्ह करूया. मग झेडची व्हॅल्यू टाकूया -1. तर झेडच्या जागी -1 येणार. हा बघ इकडं. हा -1 त्या साईडला गेला तर +1 होणार. म्हणजे तो वायची व्हॅल्यू आपल्याला काय आली? 2 आली. ओके. वायची व्हॅल्यू 2 भेटली. आता वाय आहे झेड आहे दोन्ही आपण इक्वेशन 1 मध्ये टाकलो. इक्वेशन 1 मध्ये टाकलं आपण.
इक्वेशन वन आपल्याला काय भेटलेलं, एक्स प्लस झेड भेटलेला. एक्स प्लस झेड आहे, तर झेडची व्हॅल्यू आपल्याकडे -1 होती. झेडचं आहे की -1, तर -1 त्या साईडला गेलं तर +1 होणार. तर +2 + 1 3 होणार. तर एक्स ची व्हॅल्यू आपल्याला काय भेटली, 3 भेटली. असे एक्स वाय झेड या तिघांची व्हॅल्यू आपल्याला भेटली आहे इकडे. ओके, तर या तीनची व्हॅल्यू भेटली. झालं प्रूफ. तुझं हे नॉन होमोजिनियस लिनियर इक्वेशनचं सम सॉल्व्ह झाला. बस एवढंच करायचं, बाकी काही नाही करू. ओके, कळालं. आता आपण पुढे जाऊया मेथड 2 वर. ह्याच्यामध्ये एक नवीन मेथड चालू होतो, त्याचं नाव आहे गॉस एलिमिनेशन मेथड. ओके, गॉस एलिमिनेशन मेथड हा तुझा युनिट 2 चा चॅप्टर आहे. युनिट 2 मध्ये हा टॉपिक आहे. सो एवढा काय हार्ड नाहीये. गॉस एलिमिनेशन सेम एज इट इज, जसे ते पहिलेचे तेवढे जेवढेही सम सॉल्व्ह करत आले सेम एज इट इज आहे. फक्त थोडासा जो स्ट्रक्चर, थोडासा जो फॉर्म आहे, त्यामध्ये चेंजेस आहे फक्त. ओके, तर चेंजेस काय आहे त्यामध्ये, सेम तुला असंच इक्वेशन्स दिले असणार, 2 3 किंवा 4 इक्वेशन्स दिले असणार. ते इक्वेशन आपल्याला आपण कशामध्ये फॉर्म करायचो, अगर होमोजिनियस असला तर AX इक्वल टू 0च्या फॉर्म मध्ये करायचो. अगर नॉन होमोजिनियस असायचं तर AX इक्वल टू Bच्या फॉर्म मध्ये करायचो, बरोबर. तर मग आता इकडे काय करायचं माहितीये, जेव्हा तुला बोललं ना की गॉस एलिमिनेशन मेथडच्या थ्रू तुला हा सम सॉल्व्ह करायचा आहे, तर गॉस एलिमिनेशन मेथडच्या थ्रू सॉल्व्ह करताना तुला काय करायचं की त्याला, तुला त्यासाठी एक फॉर्म आहे, त्या फॉर्म मध्ये तुला त्याला लिहावं लागेल. तर त्याचा फॉर्म काय आहे, AX AX मध्ये अशी लाईन, पाईप लाईन, आणि बी, हा त्याचा फॉर्म आहे. ओके, हा फॉर्म आहे. या फॉर्म मध्ये तुला लिहावं लागेल त्या समला. सो आपण स्टार्ट करूया या फॉर्म मध्ये लिहायला. तर इथं बघ, हा फॉर्म इकडं केलाय, द आर्ग्युमेंट मॅट्रिक्स ई, ते लिहिलंय बघ, द आर्ग्युमेंट मॅट्रिक्स. आता हा तुझा पूर्ण झाला ए. ओके, हा तुझा झाला पूर्ण ए, आणि हा तुझा झाला बी. आता बी आणि ए काय आहे सांगतो मी तुला. हा बघ, AX इक्वल टू बीच्या फॉर्म मध्ये इथे लिहिलंय हा वाला मॅट्रिक्स. हा, ह्याच्यामध्ये हा तुझा ए असतो, बरोबर, आणि हा तुझा असतो बी. काय नाही केलं आपण, हा जो कॉलम आपण बाहेर लिहायचो, त्या कॉलमला आतमध्ये घेतलं आणि आतमध्ये ठेवून फक्त सॉल्व्ह करायचे ते. आपण जे त्याला बाहेर ठेवून सॉल्व्ह करायचो, गॉस लॉ मध्ये त्याला आतमध्ये घेऊन सॉल्व्ह करायचं. बाकी काही एवढं हार्ड नाही. बाकी सगळं मेथड सेम आहे, रो ऑपरेशन्स करायचे. बाकी लास्टला तुला असे इक्वेशन्स भेटतात, त्याचे एक्स वाय झेड ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. बाकी सगळं इक्वल आहे. ओके, त्यामध्ये काहीही चेंजेस नाही. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की गॉस लॉ, असं गॉस एलिमिनेशन मेथड आलं तर त्याच्यामध्ये तुला A-Bच्या फॉर्म मध्ये लिहायचं. A-Bच्या फॉर्म मध्ये. ओके, तर ए आणि डॅश आणि बी. ओके, तर म्हणलं एकदा तुला दाखवून देतो कसं करायचं. तर इकडे रो ऑपरेशन केलं, इंटरचेंज केलं, सेम सम आहे, सेम सॉल्युशन आहे, बाकी काही नाही. तर इकडे इंटरचेंज केलं, R2 - 2 R1 केलं, R2 - 2 R1 करून करून तर ऑपरेशन्स करत करत इकडे त्यांनी 3 0 आणले. 3 0 आणल्यानंतर सेम फॉर्म केले, इक्वेशन फॉर्म्स केले. थर्ड इक्वेशन वरून झेड ची व्हॅल्यू काढली, सेकंड इक्वेशन वरून वाय ची व्हॅल्यू काढली, फर्स्ट इक्वेशन वरून एक्स ची व्हॅल्यू काढली. हे तुला गॉस एलिमिनेशन थ्रू भेट. डिफरन्स एवढंच आहे की जो आपण ह्याला बाकीच्या ह्याच्यामध्ये ह्यावाल्या फॉर्मला आपण बाहेर ठेवून सॉल्व्ह करायचो, त्याला गॉस एलिमिनेशन मध्ये आतमध्ये ठेवून सॉल्व्ह करायचं. कळालं, एवढंच फॉर्म आहे, बाकी काही डिफरन्स नाहीये त्याच्यामध्ये. सो आपण पुढे वाढूया. आता नॉन होमोजिनियस मध्ये हॅव्हिंग इन्फायनाइटली मेनी सोल्युशन. ओके, हॅव्हिंग इन्फायनाइटली मेनी सोल्युशन. आता जसं मी सेकंड व्हिडिओ मध्ये हॅव्हिंग इन्फायनाइटली मेनी सोल्युशनचा व्हिडिओ बनवून तुला पाठवलाय, त्यामध्ये जसं सांगितलं सेम प्रोसेस आहे. मी काय बोलतो, सेम प्रोसेस आहे, काही डिफरन्स नाही आहे. फक्त फॉर्म काय आहे की तुला इकडं नंबर आले, त्याच्यामध्ये 0 होते, याच्यामध्ये फक्त नंबर आले, काही डिफरन्स नाही. ओके, सो सेम सॉल्युशन आहे, सेम सॉल्व्ह करायचं, काही डिफरन्स नाहीये. सेम असं सॉल्व्ह करायचं. तुला पहिला एक AX इक्वल टू बीच्या फॉर्म मध्ये तुला हे लिहायचं आहे मेथड. AX इक्वल टू बीच्या फॉर्म मध्ये लिहिल्यानंतर रो ऑपरेशनच्या थ्रू
तुला एक ट्रायंगल मध्ये झिरो बनवायचे. ट्रायंगल म्हणजे कुठलं, हा ट्रायंगल बनवायचं. या ट्रायंगल मध्ये तुला झिरो बनवायचे. हे तिन्ही नंबर जेव्हा झिरो होतील तुझे, ते तिन्ही नंबर झिरो झाल्यानंतर तुझे इकडे बघ, मी रो ऑपरेशन शो करत नाही कारण पहिल्याच्या व्हिडिओज मध्ये रो ऑपरेशन झालेले. दॅट्स वाय मी शो करत नाही. रो ऑपरेशन तू बघून ते करून घे. हा पीडीएफ मी तुला शेअर करीन, सो त्याच्या थ्रू करून घे. ओके. तर हे बघ इथं, तर त्याचे तीन व्हॅल्यू झिरो झाल्यात, सोबत हा पण झिरो झाला आणि हा पण झिरो. तर आठव सेकंड व्हिडिओ मध्ये मी बोललेलो की जो तुझी हॅव्हिंग इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स वाला जो सम असेल, त्याच्यामध्ये तुझी ही जी लास्ट लाईन, लास्ट वाली इक्वेशन जी असेल ना, ती पूर्णपैकी झिरो होऊन जाणार. त्यामध्ये तुला एकही व्हॅल्यू दिसणार नाही, ती पूर्णपैकी झिरो होऊन जाणार. तेव्हा जाऊन तुला समजायचं की तो हॅव्हिंग इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स आहे. ओके. सो इन्फायनाइटली मेनी सोल्युशन साठी इकडे आपण सॉल्व्ह करूया. जेव्हा तुला असं इक्वेशन्स भेटतील, त्याला इक्वेशन्स बनवून घ्यायचे. दोन इक्वेशन्स भेटतात तुला. तर एज मी सांगितलेलं की जसं, इफ तुला अगर याच्यामध्ये नाही असं भेटलं इक्वेशन, तर आपल्याला तिकडे काय करायचं, टी सबस्टिट्यूट करायचं. तर झेडच्या जागी टी सबस्टिट्यूट केला. झेडच्या जागी टी सबस्टिट्यूट केल्यावरती इकडं, झेडच्या जागी टी सबस्टिट्यूट केला तर इथं इक्वेशन टू मध्ये टी टाकूया तर टू टी झाला. टू टी त्या साईडला गेला तर थ्री प्लस टू टी, थ्री मायनस टू टी झाला. आपण वायची व्हॅल्यू थ्री मायनस टू टी आली. आता वायची आणि झेड ची व्हॅल्यू आपण इक्वेशन वन मध्ये टाकूया. इथं इथं टाकली. एक्स मायनस थ्री, वायच्या जागी टाकायचे थ्री मायनस टू टी, थ्री मायनस टू टी टाकलं मायनस. आता इकडं झेडच्या जागी एट इंटू झेड आहे, तर झेडच्या जागी एट इंटू टी टाकला इक्वल टू -10. ओके. सो या थ्रीला आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर थ्री थ्री जा नाईन, मायनस थ्री टू जा सिक्स, 60. तर हा झाला एक्स मायनस टी प्लस, सॉरी 9 + 6 टी मायनस 8 टी इक्वल टू -10. तर आता हा प्लस मायनस आहे, तर 8 - 6 टी किती झाले, तर राहिले तुझ्याकडे 2 टी. तर -2 टी, कारण ग्रेटर नंबरची साईन घेतो. तर आपल्याकडे राहिलं एक्स मायनस 9 - 2 टी. ओके. हे झाली व्हॅल्यू राहिली तुझ्याकडे. हा -9 आहे, -9 हे पूर्ण इक्वेशनला आपण तिकडे टाकूया. एक्सला फक्त इकडे ठेवूया. तिकडे गेल्यावरती साईन चेंज होणार. 2 टी तिकडे जाऊन प्लस होणार, 9 तिकडे जाऊन प्लस होणार, आणि -10 एज इट इज राहणार. तर -10 + 9 -1, आणि +2 टी एज इट इज. तर ही तुझी एक्स ची व्हॅल्यू भेटली इकडं. तर या प्रकारे तुला एक्स, वाय आणि झेड ची व्हॅल्यूज फाइंड झाली. ओके. एक्स, वाय आणि झेड ची व्हॅल्यू तुला फाइंड झाली. त्यामध्ये तुला सगळं भेटलं. सेम एज इट इज याचं तुला आता काय करायचंय, गॉस लॉ मध्ये म्हणजे गॉस एलिमिनेशन मेथड्स मध्ये सॉल्व्ह करायचं. गॉस एलिमिनेशन मेथड मध्ये मी काय बोललेलो की सेम एज इट इज आहे. फक्त हा रो जो आपण बाहेर ठेवून सॉल्व्ह करतो, त्याला या मॅट्रिक्सच्या आतमध्ये एक पाईप साईन म्हणजे एक लाईन साईन मारून त्याच्या बाजूलाच ह्याला ठेवून त्याला सॉल्व्ह करायचं. बाकी काही नाही. बाकी सेम सॉल्युशन जसं इकडे तुम्ही या होल सॉल्युशन मध्ये केलीस, ते सेम सॉल्युशन तसंच आहे. ओके. सो ह्याचं गॉस एलिमिनेशन मेथड वाला तू सॉल्व्ह करून मला पर्सनली डीएम मध्ये पाठव. ओके. सो मी चेक करेन, त्याने मला प्रूव्ह होईल की तुला मी शिकवलेलं सगळं काही तुला व्यवस्थित कळालेलं आहे. ओके. सो इकडे तुझं गॉस एलिमिनेशन मेथड आणि म्हणजे नॉन होमोजिनियसचं हॅव्हिंग इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्सचं पण टॉपिक्स क्षमतो. आणि ह्याच्यामध्ये तुझं ह्या व्हिडिओमध्ये तुझं युनिक सॉल्युशन आणि हॅव्हिंग इन्फायनाइटली मेनी सॉल्युशन आणि गॉस एलिमिनेशन मेथड असे तीन टॉपिक क्लिअर केलेले आहेत. ओके. नॉन होमोजिनियसचे. आता नॉन होमोजिनियसचा एक टॉपिक आहे, तो पण मी क्लिअर करून टाकतो. म्हणजे 30 मिनिट्सचा अख्खा व्हिडिओमध्ये तुला पूर्ण क्लिअर होऊन जाईल की तीन टॉपिक्स म्हणजे क्लिअर होतील एकाने. आता ह्याच्यामध्ये आहे नॉन होमोजिनियस लिनियर इक्वेशन विथ नो सॉल्युशन. नॉन होमोजिनियसचा थर्ड टाइप, नो सॉल्युशन, हॅव्हिंग नो सॉल्युशन. हॅव्हिंग नो सॉल्युशन मिनिंग काय, की त्याच्यामध्ये तुला सॉल्युशनच भेटणार नाही, की त्याचा कुठला आन्सरच येणार नाही, कारण तो अस्तित्वामध्ये एक्झिस्टच करत आहे तुझा आन्सर. तर आपण सॉल्व्ह करून बघूया त्याचं मिनिंग काय आहे नक्की. ओके. सो त्याचं मिनिंग आपण बघूया. स्टार्ट करूया आपण इकडे. आपल्याला इकडे एक इक्वेशन दिलंय, तर त्यातून आपण एक सेकंड वाला घेऊया. हा सेकंड वाला इक्वेशन घेऊया सॉल्व्ह करायला इकडे. तर या इक्वेशनला फर्स्ट ऑफ ऑल आपला फर्स्ट स्टेप काय असते, की ए एक्स इक्वल टू बी च्या फॉर्म मध्ये लिहायचं असतं. ए एक्स इक्वल टू बी च्या फॉर्म मध्ये लिहिलं इकडं. बरोबर. सेम आहे काम, काय करायचं नाही. एक ए एक्स इक्वल टू बी च्या फॉर्म मध्ये लिहिलं. ओके. चल बी ए एक्स इक्वल टू बी च्या फॉर्म मध्ये लिहिलं.
रो ऑपरेशन्स करायचे. रो ऑपरेशन्स केले. R2 ह्याला म्हणजे आता इकडे बघा, हा इकडे एक तुला चॅलेंज की इकडं रो वन मध्ये त्याचा फर्स्ट एलिमेंट नॉन झिरो तर आहे पण वन नाही आहे. एकतर तू ह्याला वन कर, डिवाइड बाय टू केलीस तर इकडे डिव्हिजन मध्ये ना, मग तर ते करू नको, कारण ते पुढे जाऊन तुला कॉम्प्लिकेट होणार बाकीचे सम्स. त्यापेक्षा डायरेक्टली तू ह्याला कॉन्जुगेट्स करून कर, म्हणजे थ्री थ्री टू जा सिक्स होतो आणि टू थ्री जा सिक्स होतो, तसं करून कर, तेही फायनल आहे. मग तू म्हणून इकडं 2R2 - 3R1 करून त्यांनी ह्याला सिक्स 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 करून झिरो केलं. ओके, असं टोटल दोन्ही ह्याच्यासोबत ऑपरेशन्स करून ह्याला हे कर. सेम एज इट इज त्याला लास्ट वाल्याला पण तसंच करायचंय की 5 2 जा 10 होतो आणि 2 5 2 5 जा 10 होतो. 10 10 करून ह्याला झिरो करायचंय. असं टोटल करता करता तुला ऍट दी एंड ट्रायंगल मध्ये झिरो आणायचे. ट्रायंगल म्हणजे तुला माहितीच असेल की कुठला ट्रायंगल झिरो करायचे तुला, की तुला हे 3 डिजिट्स वाले ट्रायंगल कम्प्लीट करून त्याला झिरो करायचं आहे. ते जेव्हा झिरो होईल तुला टोटल इक्वेशन भेटेल. त्या इक्वेशनच्या थ्रूला लास्टला तुला ऑपरेशन्स करायचे नॉन सॉल्युशन साठी. ओके, हे तुला सॉल्व्ह करता करता 3 झिरो जेव्हा भेटतील, असे असे भेटतील तुला. हे 3 झिरो तर केले, पण हा एक झिरो कुठून आला? हम्म? हा एक झिरो आला इकडे, पण नंतर हॅव्हिंग इन्फायनाइटली मेनी सोल्युशन नाही आहे हा. लक्षात ठेव, कन्फ्युजन इथे होतं की मोस्ट ऑफ मुलांना असं वाटतं, स्टुडंट्सला असं वाटतं की हा इन्फायनाइटली मेनी सोल्युशन, पण इन्फायनाइटली मेनी सोल्युशन आहे. इन्फायनाइटली मेनी सोल्युशन मध्ये हा वाला जो रो आहे ना तो पण झिरो होतो. हा बघ इकडे दाखवलाय, हा बघ, हा वाला जो रो आहे ना त्याच्यामध्ये पूर्ण होल रो झिरो होते, पण ह्याच्यामध्ये फक्त इकडची रो झिरो झाली आहे. पण ह्याचा जो बाहेरचा इक्वल टूच्या ह्याच्यामध्ये व्हॅल्यू आहे. इक्वेशन मध्ये समजतो तुला. आपण इक्वेशन बनवून घेतले, इक्वेशन 1, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3. इक्वेशन 3 वरती जेव्हा तू लक्ष टाकशील की 0 + 0 + 0 = 6 आहे, असं कधी कुठल्या वर्ल्ड मध्ये झालंय की 0 = 6 आहे? दॅट्स वाय त्याला टाकलं की नो सॉल्युशन नॉट पॉसिबल, की 0 = 6 असू शकतो युनिव्हर्स मध्ये. दॅट्स वाय इकडंच हा सम संपतो, नो सॉल्युशनचा. याच्या पुढे काही सम सॉल्व्ह करायचा नाही, इकडंच हा सम संपला. आणि ह्याला बोलतात हॅव्हिंग नो सॉल्युशन इन नॉन होमोजेनियस लिनियर इक्वेशन. कळालं? एवढंच आहे, सिम्पल आहे, काही एवढं हार्ड नाही आहे. काही डाऊट असेल तर मला मेसेज कर, मी तुला सिम्पली समजवेन क्लासमध्ये किंवा जेव्हा भेटू तेव्हा. एकदा गो थ्रू कर आणि जो काही होमवर्क दिलाय मी तो सॉल्व्ह करून मला प्लीज पाठव. बाकी काही डाऊट असेल तर मला मेसेज कर किंवा फोन कर. ओके, सो थँक्यू सो मच अटेंड करण्यासाठी. बाकीचे व्हिडिओज मी उद्या पोस्ट करीन किंवा आज रात्री पॉसिबल झालं तर आज रात्री पोस्ट करीन. ओके, चलो, थँक्यू सो मच. बाय.